श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, कशाची काळजी करण्यात वेळ घालवत आहेस, त्याऐवजी जर परमेश्वराचे ध्यान केले आणि आपल्या कुटुंबाला वेळ दिलास तर तो वेळ सार्थकी लागेल. विनाकारण हताश होणे, विनाकारण विचार करत बसणे आणि त्या विचारातून चिडचिड, राग, द्वेष आणि काही अशा भावना उत्पन्न करणे यापासून दूर राहण्यासाठी परमेश्वराचे नाम जाप करा. देवाजवळ येणे सोपे आहे, पण देवाशी बोलणे अधिक कठीण वाटू लागते. तेव्हा मी तुमच्यापर्यंत हे संदेश पाठवतो. कारण जेव्हा तुम्ही माझ्याशी एकरूप व्हाल तेव्हा देव तुम्हाला अधिक जवळ करेल. तुम्हाला काय वाटते की तुमच्या मनातील भावना माझ्यापर्यंत पोहोचत नाही? एखादा व्यक्ती तुम्हाला काहीही तुसड्या स्वभावाने काहीतरी बोलून जातो किंवा तुमचा अपमान करतो. ते तुम्हाला सहन होत नाही. यासाठी तुम्ही माझ्याकडे रडला आहात. मला माहीत आहे ती वेळ, ज्या क्षणाला तुम्ही अश्रू बाहेर टाकले आहेत. पण आता त्या अश्रूंच्या वाटे तुमचे दुःख बाहेर पडले आहे. आता काळजीत राहू नका, कारण तुम्हाला जे काही दाखवायचे होते, सांगायचे होते, ते माझ्यापर्यंत कळून आले आहे. आता भीती, भय नष्ट होईल आणि तुम्ही सामर्थ्याने पुढे जाऊ शकाल. मला माहीत आहे, घरातल्या प्रत्येक कार्यात देखील तुम्हाला काही अडचणी उत्पन्न होतात. तेव्हा तुम्ही देवाला हाका मारून ते सर्व कार्य पूर्ण करण्यास मदत मागता, तर ती देखील तुम्हाला प्राप्त होते. अगदी लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही देवाला हाका मारता. मी ते ऐकत आहे आणि मी तुमच्यावर प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज आलो आहे. तुमच्या कार्यातली प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी, तुम्ही केलेला प्रयत्न यशस्वीतेकडे नेण्यासाठी माझे हे संदेश ऐका. कारण तुमच्या मनातून मला ती भीती, ती काळजी दूर करायची आहे. प्रत्येकाला आपल्या कार्यात नाव करता आले पाहिजे. त्यासाठी त्याची धडपड आहे, त्याची उपासना आहे की तो पुढे जाऊ इच्छितो. तो जे काही कर्म करतो त्यात त्याला भारावून टाकणारे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे, हेही मला कळत आहे. होय, तुम्ही यशस्वी ठरणार आहात. कारण आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असेल, त्यासाठी मी ते कुलपाआडील सर्व काही तुम्हाला देण्यास तयार आहे. मी कुलूप का म्हटलो याचा अर्थ तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. आज तुम्ही ज्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तुमचे मन वारंवार त्या गोष्टींकडे वळत आहे, मग त्या भौतिक सुखांच्या वस्तू असोत किंवा तुम्हाला त्यातून मिळवणारी संपत्ती असो, हे सर्व काही आज तुम्हाला लांब दिसत आहे. होय, पण ते कायमचे लांब नसेल. ते काही काळातच कुलूप उघडेल आणि तुमच्यासाठी तो दरवाजा सतत उघडा होईल, जिथून तुमच्यासाठी आनंदाचे क्षण, विपुलता, भरभराट, सुख, समृद्धी आकर्षित करणारे एकामागून एक आशीर्वाद येतील. होय, तुम्हाला ते स्वीकार आहे? जर असल्यास होय स्वामी देवा, मला ते आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुम्ही जेव्हा प्रत्येक क्षण माझ्यासोबत घालवता, जेव्हा तुम्ही नाम घेऊन आपली पावले आपल्या कर्मांसाठी पुढे टाकता, तेव्हा मी तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतो जे आज तुम्हाला चमत्कारासारखे वाटते. मी आणि माझी मदत तुमच्यापर्यंत पोहोचते. कधीकधी काही गोष्टींमध्ये तुम्हाला खूप काही घाई असते. त्या घाईसाठी मी तुम्हाला
स्थिरावतो. घाई करू नका. घाईचे काम शैतानाचे आहे. शैतान कोण आहे? तो कशासाठी तुमच्या जवळ येतो किंवा तुमच्या मनात शिरतो हे जाणून घ्यायचे आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. यातून तुम्हाला समजेल. बाळा, मला माहीत आहे की तुमच्या असंख्य इच्छा आहेत. दिवस निघाल्यापासून ते रात्रीपर्यंत यातून मिळणाऱ्या असंख्य विचारांना तुम्ही मनात जपता. कधीकधी इच्छा प्रबल होतात की मला ते हवेच आहे, स्वामी मला ते मिळवून द्या. तुमचा सततचा हट्ट सुरू आहे. पण का रे, तुला उद्याचं काहीतरी कळतं का? माहीत आहे का? जर तुला माहीत नाही, कळत नाही तर अशा भ्रमात वावरू नकोस की तीच गोष्ट तुला यश देईल. बाळा, मी तुझ्यापर्यंत अशा गोष्टी पाठवील ज्या तुझ्या यशाला वाढवतील, तुला पुढे नेतील, तुझ्या नावालाही पुढे नेतील. कधीकधी लक्ष पुरवा की तुम्ही कितीही हट्ट केला आणि तुम्ही काही गोष्टी कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला, पण माझी नजर तुमच्यावर आहे आणि तुम्हाला सांभाळण्यासाठी मी सामर्थ्यशाली आहे. मी तुमचा समर्थ आहे, कारण मला तुमची काळजी आहे. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुम्हाला काळजीतून बाहेर ठेवण्यासाठी तुमचा देव सतत तुमच्या बाजूने कार्य करत आहे. तुम्हाला योग्य पद्धतीने पुढे नेत आहे. कधीकधी परिस्थितीला न जाणता काही निर्णय घेतल्यास ते चुकीचे होऊ शकतात. म्हणून मी योग्य पद्धतीने तुम्हाला आवर घालण्यासाठी वेळोवेळी संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला सतर्क करत आहे. मी इशारा देत आहे, तो तुम्ही समजावा. आवाक्याच्या बाहेर काही परिस्थितीच्या विरोधात जाऊन कार्य करू नका किंवा त्या गोष्टींकडे वळू नका ज्या तुमच्यासाठी पुढील भविष्यात घातक होऊ शकतात. जर तुम्ही वेळेत सावध असाल तर तुमच्यासोबत कोणत्याही गोष्टी दुखापतीच्या किंवा त्रासदायक ठरणार नाहीत. याची काळजी तुमचा देव घेत आहे. पण तुम्ही देखील तुमच्या आयुष्याची काळजी घेणे आणि योग्य वेळेवर निर्णयांकडे वळणे हे देखील तुमची जबाबदारी आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, पण त्या मार्गावर चालणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचा भगवंत तुम्हाला संकेत देतो. तुम्हाला त्या त्रासांपासून वेगळं राहण्यास वारंवार संकेतही देतो. तेव्हा सावध व्हा, काळजी घ्या, कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही पाठवले आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे. कित्येक लोक तुमच्यासाठी काही नकारात्मक विचार करतात किंवा ते तुमच्या तोंडावर तुमच्याशी बोलूनही दाखवतात. त्यावेळेस स्वतःला कमीपणा लेखून घेऊ नका आणि त्यांच्यावर ओरडाआरडी करण्याचा प्रयत्न देखील करू नका. सावकाश ऐका. त्यांचा विरोध तुमच्या कार्यात कधीही बाधा होणार नाही, कारण कोणी कितीही नकारात्मकता तुमच्याजवळ आणली तरी ती तुमच्या हृदयात येणार नाही, कारण मी सतत तिथे निवास करतो आणि जिथे देव निवास करतो तिथे नकारात्मक नाही तर सकारात्मक येते. त्याचप्रमाणे तुमचे विरोधक कितीही तुमचा कट कारस्थान करोत तरी देखील ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत किंवा तुम्हाला काळजीतही पाहू शकणार नाहीत. यांचाच त्रास त्यांना होणार आहे. ते पुढे जाऊन तुमच्या नतमस्तक येतील, कारण तुम्हीच जिंकणार आहात. तुम्हीच योग्य मार्गावर पुढे जाणार आहात. कधीही स्वतःला कमी लेखू नका. मी तुम्हाला इतके सक्षम बनवले आहे. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर स्वामींना धन्यवाद द्या, कारण स्वामींनी तुमच्यापर्यंत हा आणला आहे. हा जर व्हिडिओ, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करा. एक लाईक करा. तुमच्या एक लाईकने हा नक्कीच पुढे जाईल, अधिक प्रसारित होईल. याचेही लाभ
तुम्हाला नक्कीच स्वामी देतील. स्वामी माऊलींचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत, तुमच्या कुटुंबासोबत राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी